सायबर गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी आलेल्या तेलंगणा सायबर ब्रँचमधील पोलीस आणि बांधकाम कामगारांमध्ये गैरसमजातून झटापट झाली। कागल शहरातील जयसिंगराव पार्क इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली। त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या बांधकाम सुपरवायझरसह मौजे सागावमधील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले। 94 लाख रुपयांच्या सायबर गुन्ह्यात कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द आणि मौजे सांगाव इथल्या दोघा तरुणांची नावं समोर आली आहेत। 2 महिन्यांपूर्वी पिंपळगाव खुर्द इथल्या एका बांधकाम सुपरवायझरच्या खात्यावर 94 लाखाची रक्कम जमा झाल्याची चर्चा आहे। मौजे सांगाव इथल्या एका तरुणाच्या परदेशातील मित्रामार्फत ही रक्कम आल्याची चर्चा आहे। या गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तेलंगणा पोलीस रविवारी पिंपळगाव खुर्द इथं आले। त्यावेळी तो तरुण कागल शहरातील जयसिंगराव पार्क इथं असल्याचं तेलंगणा पोलिसांना समजलं। त्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी तेलंगणा पोलीस जयसिंगराव पार्क इथल्या एका बांधकामावर गेले। साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं, पण अनोळखी माणसं आपल्या सुपरवायझरला जबरदस्तीनं गाडीत बसवत असल्याचं पाहून अन्य बांधकाम कामगारांनी विरोध केला। यावेळी पोलीस आणि कामगारांमध्ये चांगलीच झटापट झाली। अखेर तेलंगणा पोलिसांनी आपलं ओळखपत्र दाखवलं। दरम्यान कागल पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी घटनास्थळी आले। त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी पिंपळगाव आणि सांगावमधील संशयितांना ताब्यात घेतलं।